नमस्कार मित्रांनो, आपले सरकार सेवा केंद्र किंवा ज्याला आपण महाई सेवा केंद्र म्हणतो, तर त्यासाठीची जी काही जाहिरात प्रसिद्ध झाली असून या जिल्ह्यामध्ये अर्ज सुरू झालेले आहे. तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण यासाठी लागणाऱ्या अटी, शर्ती, पात्रता, अर्ज नमुना आणि कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत इत्यादी प्रकारची संपूर्ण अशी माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ही माहिती महत्त्वाची आणि उपयुक्त वाटल्यास आपले जे कोणी मित्र असतील इच्छुक यासाठी त्यांच्यापर्यंत ही माहिती शेअर करा. जिल्हाधिकारी कार्यालय अकोला. आपले सरकार सेवा केंद्राकरिता जाहिरात. अकोला जिल्ह्यातील 71 ग्रामपंचायतीमध्ये आपले सरकार सेवा केंद्रासाठी मान्यता द्यायची आहे. त्याकरिता CSC व स्थानिक केंद्र चालकांकडून विविध नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहे. हे वेळापत्रक आहे. 22 जानेवारीला जाहिरात, नमुना अर्ज, अटी शर्ती संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे. अर्ज स्वीकारण्याची तारीख व वेळ 22 जानेवारी ते 9 फेब्रुवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत. प्राप्त अर्जाची माहिती जिल्हा संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे 21 फेब्रुवारी. प्राप्त अर्जाची छाननी करणे 29 फेब्रुवारी. निवड यादी जाहीर करणे 12 मार्च 2024. अशा पद्धतीने एकंदरीत वेळापत्रक आहे. कागदपत्रे: नमुना अर्ज, आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्म नोंदणी प्रमाणपत्र अथवा TC. शैक्षणिक गुणवत्ता प्रमाणपत्र किमान 10वी असणं गरजेचं आहे. CSC केंद्र चालक असल्यास CSC प्रमाणपत्र आणि MSc एवढे तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहेत. त्यानंतर रिक्त जागेच्या तपशीलमध्ये इथे अकोला जिल्ह्यासाठी असल्यामुळे हे अकोला तालुक्यामध्ये कोणकोणते गावं आहेत त्या गावाची इथे यादी पाहू शकता. 6 जागेसाठी आहे. त्यानंतर अकोट तालुका आहे. अकोटमध्ये जे काही अनुक्रमांक आहे इथे गावाचे नाव दिलेले आहेत. अकोटमध्ये 7 जागेसाठी ही निघालेली आहे जाहिरात. यामध्ये तुमच्या गावाचं नाव आहे का नाही तुम्हाला चेक करून घ्यायचं. तेलारा तालुका आहे. तेलारामध्ये सुद्धा आहे. बाळापूरमध्ये आहे. त्यानंतर पातूरमध्ये सुद्धा या ठिकाणी 12 जागा. मूर्तिजापूर तालुक्यामध्ये सुद्धा 18 जागा आहेत. यामध्ये तुम्हाला तुमचं गाव चेक करायचं आहे. बार्शी टाकळी तालुक्यामध्ये सुद्धा आहे. त्याच्यामध्ये प्रत्येकी एक जागा आहे. ग्रामपंचायतनुसार 17 जागेसाठी 17 ग्रामपंचायत अंतर्गत इथे जे काही अर्ज आहे ते मागवण्यात. अटी शर्तीमध्ये इच्छुक उमेदवारांनी 22 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत अर्ज करायचे आहेत. आणि जे काही संकेतस्थळावर अर्ज डाउनलोड करून जिल्हा माहिती तंत्रज्ञान कार्यालयीन दिवशी कार्यालयीन वेळेत 9 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत सादर करावा. त्यानंतर प्राप्त अर्जांचा विचार होणार नाही याची नोंद घ्यावी. अर्जामध्ये सर्व माहिती परिपूर्ण भरावी. तसेच कोणत्याही प्रकारची खोडतोड करू नये. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवक जावक विभागात अथवा पोस्टाने अर्ज सादर करू नयेत. अशा अर्जाचा विचार केला जाणार नाही. ज्या रिक्त ग्रामपंचायतीकरिता जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तेथील स्थानिक रहिवासी किंवा केंद्रचालक CSC केंद्रचालक अर्ज करण्यास पात्र आहेत. अर्जदार किमान 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. आणि जे काही अर्जदारांपैकी ज्या CSC अर्जदारांचे जास्त ट्रान्झॅक्शन असतील त्यांना प्राधान्य देण्यात येईल. त्यानंतर ज्यांच्याकडे CSC ID नसेल तर त्यांना ज्येष्ठतेनुसार जे काही ID आहे ते देण्यात येईल. अर्जदार फक्त एकच आपले सरकार किंवा सेवा केंद्रासाठी अर्ज करू शकतो. दुसरा अर्ज केल्यास तो ग्राह्य धरण्यात येणार नाही. यापूर्वी अर्जदारांकडे बाकीच्या जे काही अटी शर्ती आहेत ते या ठिकाणी सविस्तरपणे तुम्ही वाचू शकता. ही जाहिरात तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. त्यानंतर तुम्हाला याची लिंक देईल. आणि त्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ही लिंक आहे. यावरती तुम्हाला Google फॉर्म आहे. याच्यावरती डिटेल भरायची आहे. ईमेल ID, त्यानंतर तुमचं पूर्ण नाव, पॅन कार्डवर आहे जसं, त्यानंतर डेट ऑफ बर्थ, त्यानंतर जेंडर, डू यू हॅव CSC ID असेल तर येस करायचं आहे. त्यानंतर CSC ID नंबर तुमचा इथे टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकायचा आहे. आणि त्यानंतर फुल ॲड्रेस. त्यानंतर कोणत्या तालुक्यामध्ये अर्ज करायचा आहे तो तालुका निवडायचा आहे. त्यानंतर ग्रामपंचायत निवडायची आहे. यामध्ये तुमच्या अकोला जिल्ह्यातील सर्व तालुके दिसतील. त्यानंतर ग्रामपंचायतचे नाव तुम्हाला निवडायचे आहेत. यामधून कोणत्या तालुक्यासाठी किंवा ग्रामपंचायतीसाठी अर्ज करणार आहात, आधार नंबर, पॅन नंबर, एज्युकेशनल कोणती आहे, हायेस्ट एज्युकेशनल क्वालिफिकेशन ते टाकायचं आहे. आणि MSc ID झाली का, CCC झाली ते संगणकाचं, आणि पिनकोड. त्यानंतर ग्रामीण भागातून आहात की शहरी भागामधून ते, आणि लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड हे तुम्हाला Google मॅपच्या माध्यमातून इथे टाकायचं आहे. त्यानंतर सबमिट करायचं आहे. त्यानंतर हा फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला जे काही आवश्यक डॉक्युमेंट्स आहेत ते इथे दिलेल्या पत्त्यावरती कलेक्टर ऑफिसमध्ये नेऊन द्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे आपले सरकार सेवा केंद्रासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे अकोला जिल्ह्यासाठी. जे कोणी आपले मित्र असतील इच्छुक आणि पात्र या जिल्ह्यामधून त्यांच्यापर्यंत ही माहिती शेअर करा. अशाच महत्त्वपूर्ण माहिती आणि अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.